शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नुकत्याच झालेल्या खासदारांच्या फुटीनंतर राज्यातील राजकारण तापले असून या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे। संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका करत 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने सशस्त्र पोलिसांच्या गराड्यात बाहेर पडले असा दावा केला। पुढे त्यांनी चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे अशा शब्दांत टीका केली। तसेच यांची पुढील पिढी सांगेल माझा बाप गद्दार होता, माझा पती गद्दार होता, माझा नाना गद्दार होता असे म्हणत त्यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांवर निशाणा साधला। पोस्टच्या शेवटी जय महाराष्ट्र असा उल्लेख करण्यात आला आहे। दरम्यान संजय राऊत यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। शिवसेना फुटीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। राऊत यांच्या वक्तव्यावर संबंधित खासदारांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी त्यांच्या पोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापल्याचे दिसून येत आहे।